जवळजवळ 96% भरल्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडू शकतात। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिलाय। पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। नदीची राजाराम बंधाऱ्यावरची पाणी पातळी 42 फूट इतकी झाली आहे। पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी आहे। 52 गावांचा अंशतः संपर्क देखील तुटलाय। तर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 7 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केरली इथं पाणी आहे आणि पर्यायाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतोय। या तालुक्यातील 7 गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असला तरी या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे। आणि कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार आहे, त्याच्यामुळे सगळ्याच नद्यांना पूर आलेला आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे। मोठा महापूर आलेला पंचगंगा नदीला। त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे, कारण केरली गावाजवळ या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे। त्याचबरोबर अन्य मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले जवळजवळ 69 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर 45 गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे। 5 गावांचा पूर्णतः संपर्क तुटलेला आहे। जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, पण पंचगंगा नदीनं जर आज धोका पातळी आज सायंकाळपर्यंत गाठली तर ही परिस्थिती अवघड होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत आरेकरचा प्रताप नाईक, आयबीएन लोकमत, कोल्हापूर। एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। चंदगड